नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री जे काही खातं असणार आहे ते दादासाहेब भुसे यांच्याकडे येणार आहे आणि त्याची अधिकृत जी काही घोषणा आहे ती बाकी आहे. जे काही राज्यपाल महामहिम महोदय आहेत त्यांच्याकडे ती यादी पाठवलेली आहे आणि लवकरच त्याला जे काही प्रारूप अंतिम रूप आहे स्वाक्षरी झाल्याच्या नंतर ते शिक्षण मंत्री जे काही खातं आहे ते अधिकृतपणे त्या ठिकाणी दादासाहेब भुसे यांच्याकडे येणार असल्याचं सांगितलं होतं. मित्रांनो, सांगून 3-4 दिवस झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे खाते वाटपाच्या संदर्भामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये चढाओढ सुरू होती, रस्सीखेच सुरू होती, त्यामुळे डिले झाला त्याच्यामध्ये. पण काल सायंकाळी उशिरापर्यंत खाते वाटप जे आहे ते जाहीर झाले. नक्कीच सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री म्हणून दादासाहेब भुसे यांच्याकडे ते खातं आलेलं आहे आणि शिक्षक भरती व शैक्षणिक या घडामोडीमध्ये महत्त्वाची जी काही खाती असतात ते ग्रामविकास एक खातं आणि शिक्षण जी काही खातं आहे ते अत्यंत महत्त्वाचं असते. राज्य शिक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी पंकज भोयर यांच्याकडे ते BJPचे वर्ध्यामधील मतदारसंघातील आमदार आहेत. या मंत्र्यांकडे ते राज्यमंत्री खातं गेलेलं आहे. ते आता दादासाहेब भुसे यांना शालेय शिक्षण विभागातील जी काही खाते आहेत त्यासाठी राज्यमंत्री म्हणून सहकार्य करतील. सोबतच ग्रामविकास जे काही खातं आहे ते जयराम गोरे साहेब यांच्याकडे गेलेलं आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचे आपल्यासाठी मंत्री महोदय असणार आहेत. नक्कीच यांच्यासमोर बरंच शिक्षक भरती असो किंवा शैक्षणिक सुधार असतील किंवा शिक्षण क्षेत्रातील अनेक चुकीचे धोरणं किंवा नवीन धोरणं आणण्याचं खूप मोठं आव्हान असणार आहे. थोडक्यात काय तर जे काही शालेय शिक्षण खातं आहे ते शिवसेनेकडेच गेलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी दीपक केसरकर साहेब जे काही पूर्व शिक्षण मंत्री होते, माजी शिक्षण मंत्री, यांनी जो काही अविश्वास, कार्यातील अकुशलता ही आपल्या मंत्रिपदाला घेऊन त्यांनी अपयशी ठरल्याचं आपल्याला दिसते. नक्कीच दादासाहेब भुसे त्या सगळ्या गोष्टीला आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्या स्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विश्वासाला किंवा त्यांचा विश्वास जो काय आहे तो द्विगुणित करतील आम्हाला पण विश्वास आहे. आणि दादासाहेब भुसे यांच्यासोबत यांचा स्वभाव जो आहे तो अत्यंत शांत आणि खूप अभ्यासू आहे. पूर्वीच्या शिक्षण मंत्र्यासारखं श्रद्धासपुरी किंवा मग अभ्यास करू, पसंती करून द्यावं लागते, हे करावं लागतं, ते करावं लागतं, लहान लेकरासारखं जे काही वक्तव्य करत होते तर तसला काही वक्तव्य करण्याचा विषय नाही आहे. दादासाहेब भुसे एकदम खूप अभ्यासू आणि उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांनी कुठलंही काम हे हाताळण्याची जी पद्धत आहे ती खूप आगळी वेगळी आहे त्यांची आणि तळागाळातील बारीक बारीक समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तात्काळ ते निर्णय घेतात. ही त्यांची कामाची एक वेगळी शैली आहे. त्यामुळं त्यांच्यासमोर प्रचंड मोठं जे काही शालेय शिक्षण विभागातील काम आहेत ते असणार आहे. जसं की प्रलंबित शिक्षक भरती 2017ची आहे, मागासवर्गीय मुलांच्यावर अन्याय झालेला त्या संदर्भातले काही प्रस्ताव मंत्रालयीन स्तरातील प्रलंबित आहे ते पूर्ण करणे. सोबतच सेकंड टेटमधील सेकंड फेज आहे. सोबतच समांतर आरक्षणाच्या याद्याच्या संदर्भामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत. त्यानंतर थर्ड टेटच्या अनुषंगाने काही बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या सगळ्याला माहिती आहे 20 ऑगस्टला एक समिती स्थापन केलेली होती थर्ड टेटच्या संदर्भामध्ये, जिल्हानिहाय का विभागनिहाय परीक्षा घ्यावी. या अनुषंगाने त्याच्यावर बरेच काम करायचं त्यांना बाकी आहे. सोबतच जे काही शालेय शिक्षण विभागातील चुकीचे शासन निर्णय आलेले आहेत, जसं की सेवानिवृत्त शिक्षक भरती असो, कंत्राट शिक्षक असो, या अनुषंगाने त्यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे. नक्कीच विचारविनिमय करून
संवाद साधून त्यांची भेट घेऊन त्या संदर्भामध्ये जो काही निर्णय स्थगित केला आहे तो कायमचा रद्द कसा करता येईल या संदर्भात असो, ग्रामविकास मंत्री यांच्या माध्यमातून जयकुमार गोरे साहेब असो यांच्या माध्यमातून ज्या लागलेले शिक्षक आहेत त्यांचं जिल्हा बदल्या कशा होतील, आंतरजिल्हा बदल्या कशा सुरू होतील, त्या बंद आहेत, ते त्यांचा अधिकार आहे, त्या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा असेल, मग लागलेल्या बांधवांचा त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण सेवक कालावधी जे आहे ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी 1 वर्षाचं करून बाकीचं शिक्षण सेवक रद्द करता येईल, त्या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा करायचा आहे. मग मराठी शाळा वाचवणे असो किंवा मग क्लस्टर शाळा असतील, शाळा दत्तक मोहीम असेल आणि शालेय शिक्षण विभागावर किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही GDPच्या 4% निधी उपलब्ध करून देणे असो, आजपर्यंत जे कधीच झालं नाही, तर नक्कीच आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा आहेत. जे आता काल तुर्तास आपल्याला माहिती आहे गणवेशाचा विषय होता, जो की पूर्वी एका महिला मंडळच्या माध्यमातून एक टेंडर दिलेलं होतं, ते रद्द करून आता जे काही गणवेश आहे विद्यार्थ्यांचा तो आता शालेय व्यवस्थापन समिती जी आहे गावातील शाळेची, तर त्यांच्याकडेच ते देण्यात आलेला शासन निर्णय आलेला आहे. सोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की MPSCची मुलं जी काही एजबार झालेली होती तर त्यांच्या संधी जी काय आहे ती हुकणार होती. कारण आपल्या सगळ्याला माहिती आहे राज्यामध्ये SCBCच्या आरक्षण लागू झालं, त्याच्यानंतर त्याचं इन्क्लूड करताना जो काही रोस्टर आहे त्याची निमित्त शोधताना जाहिराती आल्या नव्हत्या, त्याच्यात बराच वेळ गेला, जवळपास 7-8 महिन्याचा वेळ गेला. त्या दरम्यानच्या काळात मुलांचं जे काही वय आहे ते त्या परीक्षेपासून वंचित राहणार होते, तर त्यांना जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित झाला, विशेष बाब म्हणून त्यांना संधी उपलब्ध झाली. अगदी त्या पद्धतीनं शिक्षक भरतीमध्ये सुद्धा सेकंड फेजमध्ये आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी शासन निर्णय जो काही आहे पवित्र पोर्टलचा दर 6 महिन्याला शिक्षक भरती होणं अपेक्षित होतं आणि टप्प्याटप्प्यानं जाहिराती येणं अपेक्षित होतं 3-3 महिन्याला. मात्र ते आपल्या सगळ्याला माहिती आहे गेल्या 7 वर्षामध्ये 2 वेळा परीक्षा झाली आणि टप्प्याटप्प्यानं जाहिराती यायच्या ऐवजी 3-3 महिन्याला यायच्या त्या झाल्या नाही, 6 महिन्याला टेट व्हायची ती झाली नाही, 7 वर्षात 2 वेळाच फक्त झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता उमेदवारांचं वय हे वाढलेलं आहे. जरी कोरोनाच्या काळात विशेष सूट दिली असली तर त्यानंतरही 1 वर्षाची विशेष सूट दिली, तर नक्कीच या समोर शिक्षण मंत्री महोदयाला भेटून ते जे काही शिक्षक भरतीपासून वंचित राहणार आहेत, एजबार होणार आहेत, तर या सगळ्या उमेदवाराला त्याच्यामध्ये कसं संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी पाठपुरावा असणार आहे. शिक्षण सेवकांच्या बाबतीत अनेक समस्या आहेत, शाळा ताडीच्या समस्या आहेत, या सगळ्या शैक्षणिक ज्या काही सुधारणा असतील किंवा शिक्षकांचे प्रश्न असतील या संदर्भात योग्य तो पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच दादासाहेब भुसे यांची आमची सहकारी किंवा मी पण भेट घेईलच आणि हे सगळे विषय त्यांच्यासमोर मांडून त्याला लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच मला विश्वास आहे दादासाहेब भुसे या प्रत्येक समस्याला ऐकून घेऊन योग्य तो न्याय देतील. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.